बातमी शिवजयंतीची। महाराष्ट्राच्या मातीला लाभलेलं एक अलौकिक रत्न, मासाहेब जिजाऊंच्या कुशीत जन्मला मराठी मुलुखाचा अभिमान, समस्त मराठी जणांचा स्वाभिमान, ज्यांनी इथल्या रयतेला स्वराज्य दिलं। त्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज 395वी जयंती आहे आणि त्याच निमित्तानं शिवनेरीसह संपूर्ण राज्यात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे। आणि किल्ले शिवनेरीवरून आमचे प्रतिनिधी सुनील ठिगळे हे आपल्याला अधिक माहिती देत आहेत। सुनील, सध्या कसा उत्साह आहे शिवनेरीवर? नक्कीच ज्या पद्धतीने पाहतो की आज 395वी जी जयंती आहे, तिचा उत्साह किल्ले शिवनेरीवरती सरकारचा पाहायला मिळतोय। रात्री 12 वाजल्यापासून या ठिकाणी या परिसरामध्ये राज्यभरातून अनेक जे शिवभक्त आहेत ते शिवभक्त खरं तर या सलून ज्योत घेऊन जात आहेत। त्यासोबत आज सकाळी 6 वाजता जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शिवाई देवी आहे ज्या देवीमुळे शिवाजीवरांचं नाव पडलं, ती देवीचं खरं तर अभिषेक पूजा या ठिकाणी करण्यात आलेला पाहायला मिळतोय। आता सध्याची पालखी आहे, ती पालखी शिवाई देवी मंदिरापासून ते जन्मस्थळापर्यंत जाताना आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर जो जन्मोत्सव सोहळा आहे तो खरं तर संपन्न होईल। या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर नेते मंत्री असतील ते खरं तर उपस्थित असतील आणि त्यानंतर जन्मोत्सव सोहळा आहे तो मात्र या ठिकाणी संपन्न होईल। त्यानंतर त्या ठिकाणी मर्दानी खेळाचा प्रत्यक्षित दाखवलं जाईल आणि एकंदरीत त्यानंतर थोडीशी सभा त्या ठिकाणी आयोजित केली आहे। त्या सभेनंतर हा कार्यक्रम समाप्त होईल। मात्र दिवसभर या किल्ले शिवनेरीवरती जी शिवभक्तांची गर्दी आहे ती गर्दी आपल्याला पाहायला मिळेल। नक्कीच सुनील, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर किल्ले शिवनेरीवरील ही दृश्य आपण पाहतोय, मोठ्या प्रमाणात शिवभक्त शिवनेरीवर दाखल होत आहेत। तर 395व्या शिवजयंती निमित्त शिवनेरी किल्ला सजल्याची दृश्य आपण पाहतोय। देशभरात राज्यभरात आनंद उत्साह आहे शिवजन्मोत्सवाचा आणि शिवनेरीवर देखील अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय।